मराठा समाजासाठी मागण्या मान्य केल्यानंतर सरकारकडून हैदराबाद गॅझेट संदर्भात जी.आर. काढण्यात आला. मात्र हा जी.आर. ओबीसी समाजाचे आरक्षण संपविणारा असल्याने सरकारच्या या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. पालघर जिल्ह्यातील ओबीसी हक्क समितीने सरकारच्या या जी.आर. विरुद्ध दंड थोपटले असून वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक व जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांचीही उपस्थिती होती. ओबीसी हक्क समितीने या निवेदनात कोणते मुद्दे स्पष्ट केले आहेत व जी.आर. मध्ये समावेश केलेल्या कोणत्या बाबीमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात येऊ शकते याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया. त्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील, समितीचे निमंत्रक कुंदन संखे, उपाध्यक्ष भालचंद्र ठाकरे, निवृत्त सनदी अधिकारी आर.डी. संखे, पी.टी. पाटील यासह ओबीसी हक्क संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांनी ओबीसीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कोणते मुद्दे आहेत या निवेदनात ते आता पाहूया. हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा जी.आर. म्हणजे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा सरकारचा कट आहे. हा जी.आर. मागे घेण्यात यावा. मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे व कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ओबीसीमध्ये समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसताना सुद्धा 58 लाख मराठ्यांना कुणबी नोंदीद्वारे दिले गेलेले बोगस जातीचे दाखले तात्काळ रद्द करण्यात यावेत. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आणि मराठ्यांच्या दबावाखाली पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी. 2024 साली ओबीसीच्या यादीत क्रमांक 83 कुणबीमध्ये समावेश करण्यात आलेल्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या पोटजातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय रद्द करून ओबीसी यादीतून वगळण्यात यावे. कुणबी आणि मराठा एक नाहीत याबाबत दिनांक 5 मे 2021 रोजीचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा स्वयंस्पष्ट आहे. याची राज्य शासनाने दखल घेऊन मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये. मराठा समाज हा खुल्या जागा EWS, SEBC आणि बोगस कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे. तरी हे बोगस दाखले रोखण्यासाठी जातीचा दाखला आधार कार्ड लिंक करण्यात यावा. ओबीसीचा राज्य सरकारच्या नोकऱ्यांमधील अनुच्छेद ताबडतोब भरण्यात यावा. जातीनिहाय जनगणना त्वरित करण्यात यावी.